मुंबईमधील प्रचंड वर्दळीचा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका महिलेवर रेप झाल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मी सध्या ज्या ठिकाणी आहे, आपण जर माझ्या समोर बघितले तर इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि माझ्या उजव्या बाजूला या ठिकाणी ही महिला जी आहे ती उभी होती आणि तिला त्या ठिकाणावरून दोन जणांनी, जे दोन आरोपी आहेत, त्यांनी ओढत या ठिकाणावरून बाजूला असलेला हा जो टॅक्सी स्टँड आहे त्या ठिकाणी तिला नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर रेप केला। अशा प्रकारची फिर्याद जी आहे या 29 वर्षीय महिलेने या ठिकाणी नोंद केलेली आहे। याची माहिती तिने लोहमार्ग पोलिसांना दिलेली होती। साधारणतः 22 तारखेच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती या महिलेने दिलेली आहे आणि या संदर्भात 3 तारखेला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा हा MRA पोलीस ठाण्याकडे वर्ग केलेला आहे। मात्र या प्रकरणी आता ही जी फिर्यादी महिला होती, जिला लोहमार्ग पोलिसांनी एका संस्थेकडे तिचा समुपदेशनासाठी आणि तिच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी तिला त्या ठिकाणी ठेवलं होतं, त्या ठिकाणावरून ही महिला जी आहे ती आता ही महिलाच त्या ठिकाणी सापडून येत नाही अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांसमोर आता एक मोठा पेच प्रसंग आहे। या संपूर्ण घटनेतील आरोपी जे आहेत त्यांना शोधत असताना जी फिर्यादी महिला आहे ती देखील आता सापडून येत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा आता MRA पोलीस तपास करत असताना या महिलेचा देखील शोध या ठिकाणी पोलीस घेताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन श्रीनिवास प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।